महाराष्ट्राला 10 वर्ष मागे नेऊन विकासाची वाट रोखणारे महाविकास आघाडी सरकार आणि नाकर्ते मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद झालेले उद्धव ठाकरे तसंच महाविकास आघाडीचे अन्य नेते यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं जंग पुकारलं असून महाराष्ट्रद्रोही, विकासद्रोही, शेतकरी विरोधी, महिला आणि युवक विरोधी महाविकास आघाडी विरोधात प्रदेश भाजपतर्फे दररोज आरोपपत्र दाखल करण्यात येत आहेत, असे भाजपचे आमदार अतुल भातळकर यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केलं। यावेळी महायुतीचे उमेदवार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप शहर अध्यक्ष संजय वाघोले, प्रदेश प्रवक्ते सागर भदे, सुजय पत्की आदीही उपस्थित होते। महाराष्ट्राच्या जनतेनं 2019 साली दिलेला कौल धुडकावून काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षांच्या कुबड्या घेतलेल्या नकली शिवसेनेनं महाराष्ट्राची वाट लावली। राज्याला वेठीस धरणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे राज्याची सातत्यानं पिछेहाट झाली। येत्या काळात महाविकास आघाडीच्या नाकर्त्या कारभाराचा पंचनामा करण्यात येणार असून महाराष्ट्राचं अतोनात नुकसान करणारे या स्वार्थी आघाडीस सत्तेपासून दूर ठेवण्याच्या जनतेच्या निर्धारास बळ देण्याकरिता भाजपनं आरोपपत्रांची मालिका सुरू केल्याचं सांगून भातखळकर यांनी महाविकास आघाडीच्या सत्ता कालातील महाराष्ट्रद्रोही कामांचा पाढाच पहिल्या पत्रकार परिषदेत वाचला। मुस्लिम लागूचलनासाठी वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधात दंड ठोपाटत त्यांनी आपल्या जन्मदात्याच्या ज्वाजल्य हिंदुत्वाला तिलांजली देऊन दिवाळी साजरी करण्याचाही विरोध केला। उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेशी कसे प्रामाणिक राहणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। तेव्हा महाविकास आघाडीच्या प्रत्येक घोटाळ्याचा पंचनामा आगामी काळात करण्यात येणार असून अशा भ्रष्ट नेत्यांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी रणशिंग फुंकण्याचा निर्धार भाजपनं केल्याचंही भातखळकर यांनी यावेळी सांगितलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात सभा घेतली। राज ठाकरे यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। ठाण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी आज सुरू असलेला जातीयवाद याआधी कधीच महाराष्ट्रात पाहिला नव्हता। फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनी सुरू केलं, परंतु आज पक्ष आणि चिन्हच ढापलं जात आहे। शिवसेना ही शिंदे किंवा उद्धव ठाकरेंची नाहीये, तर ती बाळासाहेबांची आहे। तसंच राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असंही त्यांनी सांगितलं। सगळ्या राजकारण्यांनी शहरांची, जिल्ह्यांची बजबजपुरी केली असून ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महानगरपालिका आणि किती महापालिका ही माणसं आली कुठून? पाकिस्तान, बांगलादेशातून आलेले लोक कुठे राहत आहेत? ते कोण आहेत? ते आले कुठून? कोणाचंच लक्ष नाही याच्याकडे, असंही त्यांनी सांगितलं। मुंब्रा काय उगाच वाढत आहे का? काय होईल? फार तर मतदार मरतील, परंतु राजकारण्यांना वेळ नाही। मतदानासाठी फक्त जिवंत राहा, दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल। मग फोडाफोडी तुम्ही दिलेलं मग आता सध्या कुठे फिरतंय? माझं मत कुणाकडे आहे? असाही त्यांनी प्रश्न विचारला। जातीवर प्रत्येकाला प्रेम असतं, परंतु दुसऱ्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम शरद पवारांच्या काळात सुरू झालं। त्यांच्यामधून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला। मराठवाड्यात जाऊन पहा असं वातावरण कधीच नव्हतं। मराठ्याच्या दुकानात कोणी ओबीसी जात नाही, ओबीसीच्या दुकानात मराठा जात नाही, इतकं विष पसरवलं गेलं आहे। महापुरुष देखील जातीमध्ये वाटण्याचं काम केलं। आपण नागरिक म्हणून याचा विचार करणार की नाही करणार आहोत, असाही त्यांनी प्रश्न विचारला। आताची ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे। जर आज परत तीच मंडळी परत निवडून आली तर महाराष्ट्राला कोणीही वाचू शकत नाही। आज जे चिखलातून जे लोक आले आहेत ते पुन्हा निवडून आले तर त्यांना वाटेल की आम्ही जे केले ते योग्य केले, मग पुढे काहीही खरं नाही। कोणीही कोणाला वाचू शकत नाही। कोण पुढच्या विचाराचा याला काहीही अर्थ राहणार नाही। सगळ्यांकडून वाटोळं झालेलं पाहिले। एकदा आपल्याला संधी देऊन पहा। राज ठाकरेंना जर संधी दिली तर माझ्या लोकांना तुम्ही आशीर्वादच द्याल याची मला खात्री असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। विधानसभेसाठी महाराष्ट्रात होऊ घातलेली आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार असून राज्याच्या विकासाला स्थगिती देणारं सरकार हवं की प्रगतीला गती देणारं सरकार सत्तेवर हवं याचा निर्णय मतदारांना करायचा आहे। गेल्या 5 वर्षातील पहिल्या 2.5 वर्षात जनतेनं स्थगितीचा अनुभव घेतला आणि अलीकडच्या 2.5 वर्षात वेगवान प्रगतीचाही अनुभव घेतला। त्यामुळे निर्णय करणं आता सोपं झालं असून महायुतीला कौल देऊन जनता प्रगतीच्या बाजूने मतदान करेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना राज्याच्या प्रगतीला खीळ बसली आणि सर्व क्षेत्रात राज्याची पिछेहाट झाली। मुंबईतील आरे कुलाबा मेट्रो प्रकल्पाचं काम निम्म्याहून अधिक पूर्ण झालेलं असताना हा प्रकल्प थांबवल्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्याचे 14,000 कोटींचं नुकसान केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अन्य अनेक जनहिताचे प्रकल्प रोखल्यानं शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि गरीब जनता सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहिली। मुंबईचा किनारी मार्ग, अटल सेतू, मेट्रो, नवा विमानतळ, झोपडपट्टी योजना अशा अनेक सुविधांना महायुती सरकारनं पुढे राबवल्या आणि बिघडलेल्या महाराष्ट्राचा मार्ग रुळावर आणला। समृद्धी महामार्गास महाविकास आघाडीनं विरोध केला होता। मराठवाडा वॉटरग्रीड योजनेतून मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांनाही ठाकरे सरकारनं खीळ घातली। 2.5 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं केलेल्या जनहिताच्या आणि राज्यहिताच्या एका तरी कामाचा दाखला द्यावा असं आव्हान दरेकर यांनी यावेळी दिलं। ठाकरे सरकारनं प्रकल्प रोखले आणि महायुती सरकारनं त्यांना गती दिली। ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी केवळ सत्तेसाठी निवडणुका लढवत आहेत, तर आमची महायुती विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि काम दाखवून मतं मिळवण्यासाठी निवडणुका लढवत आहे असा दावाही प्रवीण दरेकर यांनी केला। सरकारनं ठरवलं तर विकासाचे शानदार उपक्रम सरकार राबवू शकतं हे महायुती सरकारनं सिद्ध केलंय। विकासासोबत समाज जीवनाचा स्तर उंचावण्याच्या योजनाही राबवण्याची गरज ओळखून लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली। ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी अशा अनेक घटकांसाठी महायुती सरकारनं आखलेल्या योजनांमुळे राज्याच्या सामाजिक विकासालाही गती मिळाल्याचा दावा दरेकर यांनी केला। यावेळी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संजय वाघोले, प्रदेश प्रवक्ते सागर भदे आणि मृणाल पेंडसेही उपस्थित होते। पटोले, पवार, ठाकरे यांच्या महाविकास आघाडीनं आपल्या सत्ता काळात अनेक घोषणा केल्या, अनेक आश्वासनं दिली, परंतु त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, एकही घोषणा अंमलात आणली नाही असं सांगून दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाचा पाढाच या पत्रकार परिषदेत वाचला। दीपावलीचं पर्व नुकतंच संपलं असून आता उत्तर भारतीय समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असलेली छठ पूजा 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे। ठाण्यातील रुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही उपवन येथील कृत्रिम तलावात छठ पूजेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे। या पूजेच्या निमित्तानं ठाणेकरांना धार्मिक वातावरणात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। छठ पूजेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून विधिवत पूजाविधी, पारंपरिक गीतं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल। या विशेष प्रसंगी रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय सिंग यांनी आज समारंभस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली। त्यांनी व्यवस्थेची माहिती घेतली आणि सुरळीत आयोजनासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या। छठ पूजेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावं, तसंच प्रतिष्ठानच्या वतीनं सुरक्षिततेचे सर्व उपाय केले जातील अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली। सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार। आपण बघितलं असणार की ठाण्यात सर्वप्रथम कृत्रिम तलावात छठ पूजा उपवन तलावावरती पालायादेवी मंदिराच्या पाठीमागे जे कृत्रिम तलाव बनवलेला आहे आपण इथे आयोजित करतो आणि लोकांना पण हे खूप आता सुविधा आणि ते जे काय आपण व्यवस्था करतो, चेंजिंग रूम असतात, बेदीसाठी माती असते,
आणि सेफ्टीसाठी आपण इथे जे कृत्रिम तलाव आहे त्याच्यात स्वच्छ पाणी टाकून त्यांना कुठल्याही आरोग्य न पाण्यात काहीतरी आपण क्लोरीन वगैरे टाकून त्याला स्वच्छ करतो, कारण कुठल्याही प्रकारचे त्रास होऊ नये आणि लोकांना एक चांगली पर्याय व्यवस्था भेटली तर नक्कीच ते लोक त्याला ॲप्रिशिएट करतात. कृत्रिम तलावमध्ये सण साजरा करण्याचा उद्देश काय आहे आणि सुरक्षा कशी असणार आहे? कृत्रिम तलावामुळे काय, जे तलावात ॲक्च्युअल तलावात जे आमचे लोक जातात त्यामुळे काय फुलं असतात, काय दिये वगैरे असतात, फल वगैरे असतात, त्यातून काहीतरी प्रदूषण असा विस्तार होतो. त्याला थांबवण्यासाठी आणि अपघात लहान मुलं असतात, लेडीज असतात, तर याच्यात फक्त 3 फूट पाणी असतो आणि खाली प्लॅस्टिक्स असतात, कारण कोणाच्या पायात काय काच वगैरे कुठला काय वस्तू लागू नये आणि ते एकदम शांततेने आणि खूप चांगली व्यवस्था करून देऊ, कारण त्यांना ते पूजा करायला कुठल्या प्रकारची त्रास होऊ नये. काय आव्हान कराल आपल्या उत्तर भारतीय बांधवांना? माझं असं आव्हान आहे की प्रत्येक लोकांनी जिथे पण कृत्रिम तलावाची व्यवस्था आहे आपण पहिला प्रेफरन्स तिथे द्यावं. आपली मनात देवाबद्दल जे श्रद्धा आहे, ज्या कृत्रिम तलावात आपण भगवान श्री गणेश आणि दुर्गे मातेचे कलश विसर्जित करतो, असं एक पवित्र स्थान जर आपल्याला चांगली व्यवस्था करून भेटते तर नक्की आपण छठ पूजा पण तिथे साजरा करू शकतो आणि केला पाहिजे.